Namaste student, welcome to all of you student of this maths period. Lesson 2 angles हा आज आपण पाहणार आहोत. You know very well student classifying angle. Do you know student acute angle, right angle and obtuse angle? Okay. Acute angle, an angle which measures less than 90 degrees and greater than 0 degree. It means that ज्या कोणाचे माप हे 0 अंशपेक्षा मोठे व 90 अंशापेक्षा लहान असते त्यास ॲक्यूट अँगल म्हणतात. इथे आकृती दिलेली आहे पहा. ओके. राईट अँगल. डेफिनेशन ऑफ राईट अँगल. अँगल मेजर्स ऑफ एक्झॅक्टली 90 डिग्रीज. ज्या कोणाचे माप बरोबर 90 अंश असते त्यास आपण राईट अँगल म्हणतो. लुक ॲट दिस फिगर. राईट अँगल ड्रॉन विथ ए बॉक्स. सिम्बॉल आपण या चौकोनी आकाराने दाखवतो. ओके. ऑब्ट्यूज अँगल. अँड अँगल हुज मेजर इज बिगर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. इट मीन्स दॅट ज्या कोणाचे माप हे 90 अंशापेक्षा मोठे व 180 अंशापेक्षा लहान असते त्यास ऑब्ट्यूज अँगल असे म्हणतात. Namaste students. Today we are going to learn lesson 2 angles. Introduction about this lesson angles. What is mean by angle student? What is the definition of angle? Okay, but you have learned in previous standard identification of angle. तुम्ही मागील इयत्तेमध्ये अँगल आयडेंटिफाय करण्यासाठी शिकलेला आहात. आयडेंटिफिकेशन इट मीन्स दॅट ओळख. तुम्ही दिलेला कोन हा ओळखण्यासाठी तुम्ही शिकलेला आहात. फॉर एक्झाम्पल यू नो टाईप्स ऑफ अँगल्स. राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल. ओके. राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल म्हणजेच काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. बरोबर आहे, हे शिकलेलं आहात. बट व्हॉट फॉर्म ऑफ ॲन अँगल? अँगल फॉर्म होतो म्हणजे नेमकं काय होतं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँगल? सो लेट्स वी लर्न द डेफिनेशन ऑफ अँगल. हाऊ टू ड्रॉ द फिगर ऑफ अँगल. ओके. अँड व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल, vertex of the angle and arms of the angle. These are the points are learned in this period. या तासिकेला आज आपण हे पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल let's we see the definition of angle. Look at this board. Definition of angle right here. Two rays that share the same end point form an angle. Two rays that share the same end point form an angle. It means that जेव्हा दोन रेज एकत्र आल्यानंतर त्यांचा एंड पॉइंट जो फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. म्हणजे जेव्हा दोन रेज एकत्र आल्यानंतर जी फिगर फॉर्म होते, जी आकृती तयार होते, त्या फिगर्सला थोडक्यात आपण अँगल्स म्हणतो. देन द पॉईंट वेअर द रेज इंटरसेक्ट इज कॉल्ड द वर्टेक्स ऑफ द अँगल. म्हणजे जेव्हा दोन पॉईंट रेजचे दोन पॉईंट जेव्हा इंटरसेक्ट होतात त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनलाच आपण वर्टेक्स ऑफ द अँगल म्हणतात. लेट्स वी सी द कन्स्ट्रक्शन ऑफ अँगल. हाऊ टू ड्रॉ द अँगल. हाऊ टू ड्रॉ द फिगर ऑफ अँगल. मग अँगलची फिगर आपण कशी काढणार आहोत? लुक ॲट धिस बोर्ड. डू यू नो डेफिनेशन ऑफ अँगल? वेन टू रेज. डू यू नो स्टुडंट व्हॉट इज द फिगर ऑफ रे? दिस इज द फिगर ऑफ रे. ओके. दिस इज द रे. जेव्हा दोन रेज एकत्र आल्यानंतर तयार होणारी जी फिगर असते तिला आपण अँगल म्हणतो. लुक ॲट दिस बोर्ड. दिस इज द फर्स्ट रे अँड दिस इज द सेकंड रे. ओके. दीज आर द टू रेज. वेन टू रेज दॅट शेअर द सेम एंड पॉईंट टू फॉर्म अँड अँगल, त्यालाच आपण काय म्हणतो? अँगल असे म्हणतो. बरोबर आहे. नेम ऑफ दिस अँगल फॉर एक्झाम्पल एक्स, वाय अँड झेड. आपण या अँगलला नाव देऊयात अँगल एक्स वाय झेड. ओके. एक्स वाय झेड. दिस इज द रे. ओके. दीज आर द टू रेज. वाय एक्स अँड वाय झेड. दीज आर द टू रेज. ओके. जेव्हा टू रेज
intersect. Then second point, write down here, the point of where the rays intersect is called the vertex of the angle. Look at this board. The point where the rays intersect is called the vertex of the angle. म्हणजे जेव्हा हे दोन रेज इंटरसेक्ट होतात, कुठे, या पॉईंटमध्ये, रे वाय एक्स अँड रे वाय झेड, दीज आर दी टू रेज इंटरसेक्ट ॲट पॉईंट ॲट पॉईंट वाय, या वाय पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, तेव्हा त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, वर्टेक्स. दिस इज कॉल्ड वर्टेक्स. यालाच आपण वर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू असं म्हणतो. म्हणजेच पॉईंट वाय इज द वर्टेक्स ऑफ द गिवन अँगल एक्स वाय झेड ऑर अँगल झेड वाय एक्स. आता हा अँगलचं नेम आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. लुक ॲट दिस बोर्ड. नेम ऑफ द अँगल्स. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल? अँगल लिहिण्यासाठी आपण काय करतो, हे जॉमेट्रिकल सिम्बॉल वापरतो. ओके, अँगलसाठी हा वर्ड वापरतो, अँगल. राईट द नेम ऑफ दिस अँगल इन टू वेज. दोन पद्धतीने हे अँगलचं नेम आपल्याला लिहिता येतं. वर्टेक्स ऑलवेज मिडलमध्येच लिहितात, मध्यभागीच तो आला पाहिजे. सो अँगल एक्स वाय झेड. सो हिअर राईट डाऊन अँगल, नेम ऑफ द अँगल एक्स वाय झेड और अँगल झेड वाय और एक्स. Z, Y or X. Okay. Do you understand, student? Okay. It means that, look at this board, Y is the vertex आहे. इथे vertex always मध्यभागी येतो. अँगलचे नेम लिहिताना वर्टेक्स हा नेहमी मध्यभागी आला पाहिजे. ओके. देन वर्टेक्स ऑफ द अँगल. या अँगलचा वर्टेक्स आत्ताच सांगितलं मी, जेव्हा टू रेज ॲट इंटरसेक्ट ॲट द सेम पॉईंट. हिअर पॉईंट वाय इज द इंटरसेक्शन पॉईंट. सो वाय इज कॉल्ड द वर्टेक्स ऑफ द अँगल. सो इथे काय येईल, वर्टेक्स ऑफ द अँगल काय येईल, पॉईंट वाय. ओके, दिस इज द पॉईंट वाय. पॉईंट वाय इज द vertex of the point y is the vertex of the angle. And then arms of the angle. What is the arms of the angle? It means that त्याच्या साइड्स कोणत्या आहेत, साइड वाय एक्स. त्याच्या साइड्स कोणत्या आहेत, साइड वाय एक्स अँड वाय झेड. दीज आर दी टू आर्म्स ऑफ दिस अँगल, वाय एक्स अँड वाय झेड. ओके, सो राईट डाऊन हिअर साइड. आर्म्स म्हणजेच काय आहे, साइड वाय एक्स अँड साइड काय आहे, वाय झेड. ओके, हाऊ टू रीड दिस अँगल, नेम ऑफ दिस अँगल एक्स वाय झेड और अँगल झेड वाय एक्स. ओके, वर्टेक्स ऑफ द अँगल, पॉइंट वाय इज द वर्टेक्स ऑफ द अँगल. अँड then arms of the angles, side yx and side yz. Do you understand, student? What is the definition of angles, how to draw the figure of angles, and how to read this name of the angles, how to write the name of these angles, vertex of the angles and arms of the angles. Okay, do you understand, student? ओके, थँक्यू. होमवर्क कंप्लीट द फॉलोविंग टेबल. समोर एक टेबल दिलेलं आहे, तो कंप्लीट करायचा आहे. लुक ॲट दिस टेबल अँड कंप्लीट इट. ओके, डू यू अंडरस्टँड, स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय अँगल, हाऊ टू राईट द नेम ऑफ द अँगल, वर्टेक्स ऑफ द अँगल, अँड टुडेज होमवर्क कंप्लीट करायचं आहे. ओके, डू यू अंडरस्टँड, स्टुडंट? ओके, थँक्यू.